नमस्कार. मी सचिन पाटील, मुख्य संपादक नेशन नेटवर्क. आज राधानगरी तालुक्यातील खिंडी भरवडे या गावामध्ये दुःखद घटना अशी घडलेली आहे की रेखा सुरेश खांडेकर आणि त्यांचे पती सुरेश खांडेकर हे रात्री सुमारास 10-10:30च्या दरम्यान शेतामध्ये नावण करण्यासाठी गेले असता सापाच्या चावल्याने सर्पदंश झाल्याने रेखाबाई खांडेकर यांचा मृत्यू झाला आणि त्या खांडेकर कुटुंबियावरती एक डोंगरावलं दुःख त्याच्या कुटुंबियावरती उसळलेलं आहे. त्या देखील आम्ही सहभागी आहे. पण आज सांगण्याचं कारण आहे की प्रशासनाला व स्थानिक प्रशासनाला सांगायचं इतकंच आहे की शेतकऱ्यांना म्हणजे भारत हा कृषीप्रधान देश आहे आणि कृषीप्रधान देशात शेतकऱ्याची अवस्था ही खूप वाईट आहे. सरकारी कर्मचारी जे शिपाईपासून एखादा मुख्य अधिकारी असेल, त्यातल्या सगळ्या सर्व स्तरावरील लोकांना सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्यांचा कार्यकाळ असतो काम करण्याचा. पण शेतकऱ्यांना मात्र रात्री 11च्या पुढे व 8 ते 5 वाजेपर्यंत शेतीच्या पाण्याची लाईटीची सोय केलेली आहे. राधानगरी तालुका हा दुर्गम आणि डोंगर दऱ्याचा आहे. त्यामुळं गाजीपूर जंगलही या राधानगरी तालुक्यामध्ये. त्यामुळं अनेक पशुप्राणी, जंगली प्राणी त्या ठिकाणी असतात. सापाचं देखील खूप प्रमाण आहे आणि याच कारणामुळं शेतकऱ्यांना जीव गमवावा लागतो. आजही आमच्या गावात, केंद्रेवडे गावात खूप दुःखद घटना आहे. एखाद्या कुटुंबातील सदस्यता एखादा करता करीचं जाणं हे त्या कुटुंबियांनाच माहिती आहे. सरकारला ह्या चॅनलच्या माध्यमातून विनंती एवढीच आहे की शेतकऱ्यांना कुठंतरी पहाटे किंवा दिवसा लाईट येण्याची व्यवस्था करा. नाहीतर अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागेल. कुठंतरी याची गांभीर्याने दाद घ्यावी. पण स्थानिक प्रशासन असेल, एमएससीबीची काय कर्मचारी असेल, तर सर्वांना एक कळकळीची विनंती की शेतकऱ्यांना दिवसा लाईट देता येईल का यावरती विचार करावा, नियोजन करावं. आज जे खांडेकर कुटुंबियामध्ये जे काय डोंगर कोसळले त्यात राधानगरी तालुक्यामध्ये अशी इतकी जलद सुविधा नाहीये डॉक्टरांची असेल किंवा इतर औषधोपचार असतात की लागलीच त्यावरती उपचार असं कोणतीही सोय अशी तातडीची इथे नसल्या कारणामुळं अनेकांना जीव गमवावा लागतो. तर निशयच्या आजच्या या व्हिडिओ एवढंच सांगायचं आहे की खरोखर प्रशासन नाही किंवा स्थानिक प्रशासन असेल त्यांनी खरोखर एकदा लक्ष देण्याची खूप गरजेचं आहे. कोल्हापूर जिल्हा व बातम्यांचा अचूक अंदाज घेण्यासाठी रोज पहा न्यूजशाही कोल्हापूर न्यूज. ताज्या व ठळक घडामोडी फक्त न्यूजशाही कोल्हापूरवरच.